तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अणदूर शहर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 7 मार्च रोजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोफत मोतीबिंदू तपासणी करून मोतीबिंदू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी धाराशिव येथे पाठवण्यात आले। मोफत तपासणी, मोफत शस्त्रक्रिया तसेच प्रवास व भोजनाची विनामूल्य सोय देखील यावेळी करण्यात आली होती। यापूर्वीही अणदूर शहर पत्रकार संघाने खास शिबिराचे आयोजन करून मोफत 60 मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच 300 चष्मे वाटप केले होते। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे मानून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात संघ नेहमीच पुढाकार घेत असतो। त्यापैकीच हा एक उपक्रम। संबंधित रुग्णांना धाराशिवला पाठवताना वैद्यकीय अधिकारी एस राठोड, नेत्रचिकित्सा अधिकारी CS महेंद्रकर, आरोग्य सहाय्य DR कदम, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजकुमार स्वामी, सचिव लक्ष्मण दुपारगुडे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन राजेश देवसिंगकर आदींची यावेळी उपस्थिती होती। सदरील मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शनिवारी दिनांक 9 मार्च पर्यंत असून याचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन नेत्रचिकित्सा अधिकारी महेंद्रकर यांनी केले आहे। हा राष्ट्रीय नेत्रज्योती अभियान म्हणून आपलं हे चालू आहे। 19 शिवाजी महाराज जयंतीपासून चालू आहे हा प्रोग्राम। आता 9 तारखेला तो संपणार आहे। याच्या अगोदर आपण 17 पेशंट केलेत ह्या दवाखान्यातून। आज 15 पेशंट पाठवतो। आजचे पेशंट हे सरकारी दवाखान्याच्या ऐवजी रोटरी नेत्र रुग्णालय धाराशिव येथे या 15 पेशंटचं ऑपरेशन मोफतमध्ये केले जाईल। जरी तो प्रायव्हेट दवाखाना असला तरी आपण ह्या सर्व पेशंटला मोफतमध्ये इथून घेऊन जाईल, वापस आणून सोडून देतील, जेवण सुद्धा मोफत राहील त्यांना। अणदूर शहर पत्रकार संघामार्फत शिबिर घेण्यात आल्याचं जी पब्लिसिटी आहे, पब्लिसिटी सगळी पत्रकार संघाने केली आणि त्या पत्रकार संघाने केलं म्हणून हे यशस्वी झालं। आणि मी जसं आलोय इथं अणदूरमध्ये सर्व्हिसला, आतापर्यंत मला प्रत्येक वेळेस पत्रकार लोकांनी फार मदत केली मला। अणदूर शहर पत्रकार संघ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होतोय। आपण याच्यापूर्वी सुद्धा असाच एक मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम इथं महेंद्रकर साहेबांच्या उपस्थितीत आपण घेतला होता। त्यावेळेस जवळपास आपण 300 चष्मे वाटप केले होते आणि शहर पत्रकार संघ 60 पेशंटचे त्यावेळेस शस्त्रक्रिया झाल्या होत्या। पत्रकार संघ हा नेहमी जे सामाजिक क्रम आहेत त्याला प्राधान्य देऊन आपण ते कार्यक्रम घेत असतो। बाकीचे इतर कार्यक्रम घेण्यापेक्षा समाजसेवेसाठी, समाजासाठी जे उपयोगी आहे, जे गरजेचं आहे आणि वास्तविक रुग्णसेवा म्हणजे एक ईश्वर सेवा आणि उलट डॉक्टरांनी, आरोग्य केंद्राने आपल्याला या बाबतीत माहिती दिली आणि आपण त्यांना शक्यतो प्रयत्न करून जितके शक्य होतील तितके पेशंट पाठवण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी गावात दौंडी दिली आहे। विविध माध्यमातून जितका प्रचार करता येईल तितका केलेला आहे आणि उद्याच्या 9 तारखेपर्यंत हे आणखीन कार्यक्रम चालणार आहे। तर आणखीन कुणी असतील तर त्यांनाही आपण कळवावं, ज्या संख्येने आज सहभागी व्हावं असं आवाहन करतो। डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे, अणदूर, तुळजापूर।